हिरो अरे माझा नाना पाटेकर ये बाबूबाईच्या नादाला लागायचं नाही काय समजली जांभलीच्या बुंद्याशी बायत आडवं व्हा टाइम आहे अजून घरात जायला. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली तर आज आहे सुट्टीचा दिवस, त्यामुळे मी सकाळी लवकर उठून आंघोळ बांघोळ करून देवपूजा वगैरे सगळी उरकली आणि आता व्हिडिओ शूटिंगला सुरुवात करताय. आता सकाळचं 10:15 वाजलेत आणि आपला नेहमीचा दिवस किंवा सुट्टीचा दिवस, माझा दिवस ह्या पनलीपासून सुरुवात होतो. हा पाटाचं पाणी येतं पनलीला, इथं सकाळी ब्रश करायला आलो की इथनं आपली सुरुवात. आणि आता मी तुम्हाला माझं घरबीर सगळी घरातली माणसांचा सगळी सविस्तर भावकीतली अजून कोण माणसं दिसतील ती दाखवता. ठीक आहे, बाकी कुठं काय बाहेर जाणार नाही, त्यामुळे आज घरातच आहे. तर मंडळीनू, हा अक्षयदाताचा घर कसा मस्त कौलारू आहे बघा, लाकडी गजांच्या बाऱ्या असलेला. आणि हा वरती एक बांध वरती माझा घर. आणि आज काय अंगण्यात कपडे बिपडे सगळं सुट्टीचं, ऊन चांगला पडतं म्हणून सुकतायत. आणि ही आहे पंदल, हा पाटाचं पाणी येतं आणि हा नालाचं पाणी. तर हा आपला अंगण्यातनं ह्या 2 पाटाने उतरला का लगेच पाणी जवळ आहे. नलाचा पाणी आणि पाटाचा पाणी सगळं एकच आहे. इथनं वरती थोड्या अंतरावर आपल्या पाण्याची चौकोन विहीर आहे, एक जुना पाणवठा होता त्याची विहीर झाली पंचायतीकडनं खूप वर्षांपूर्वी. तर त्या सगळं पाणी एकच आहे, फक्त हा पावसात ओव्हरफ्लो होऊन, ओव्हरफ्लो नाही खालच्या लेवलनीच येतं, एक होल पाडलेलं आहे त्या पाटाने येतं. आणि त्याच होलाच्या इथनं पाण्यात पाईप टाकलेलं, त्या पाईपाने ह्या टाकीत येतं. तर जरा उंचावर असल्यामुळं बिना मोटरचा येतं, असाच भाव तिथं. चला आपण आता घर बघूया, घरात सगळ्या माणसांना वगैरे दाखवतो. हां, हा आपला अंगणा घरपर्यंतच्या आधी सगळं दाखवला आहे. बाबा बसले त्यात, बाबा आतमध्ये असेल. मंडळीनू, आज सर्वपित्री अमावस्या आहे. मग आज आपण आपल्या पूर्वजांसाठी वाडी ठेवतो. देवपूजा वगैरे करून आज देवाला निवेद पण आणि पूर्वजांना वाडी, मग त्यांच्या वाडीवर त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी वगैरे असा आपण करतो. तर मी आता आपल्या घराच्या वर आमच्या काकांचं घर आहे ना, त्यांच्या केलीच्या इथं पान तोडायला निवेदासाठी. हे बघा, त्यातलं एक मनवलीवाला कुठचा तरी पान तोडायचा. हे बघा, हे 2 आहेत. हाच तोडूया. हा या बराच मोठा होईल तो, पण ता तोडू काय. बाकीची कोवली आहेत. हा तोडता म्हणजे का थोडासा फाटलेला आहे ना, अगदीच चांगला तोडण्यापेक्षा हा आपल्याला जमल. हा पुढचा मनवलीचा भाग, बाकीचा बारीक बारीक पाना हा तोडता. हां मेन पानाला वरच्यावर झेलला आहे, खाली पडून नाही द्यायला. चला पान तोडला, आता त्याचं तुकडं कसं पाहिजे तसं घरात जाऊन करीन, आहे का नाही. बरं, या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण जी पूर्वजांचा पुण्यस्मरण करत आहोत, तर असा केला पाहिजे. कारण पूर्वजांच्या पुण्यकर्मामुळं आज आपल्याला एवढा छान निसर्ग आहे गावात. पूर्वजांनी ती मोठी मोठी झाडं लावली नसेल किंवा काही जणांनी त्यांच्या आधी लावलेली पुढं जपून तशीच आपल्यापर्यंत पोहोचवली, ठेवली, टिकवून. पाण्याचा सुख अगदी दाराजवळ पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या आपण त्याची आठवण म्हणून ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. आणि आपण पण त्या गोष्टी टिकवून आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचावायला हव्यात. म्हणजे पुढच्या पिढीतले पण आपण जेव्हा वर जाऊ तेव्हा आपली आठवण काढतील किंवा आमचं कोणतरी पूर्वज होतं त्याने काहीतरी केली नाही म्हणून. ठीक आहे, बरं आता हे सर्व झालं, जेवण बिवण झालं का नंतर मग मी आज पाण्यावर जाईन. मग तसा मी ठीक आहे. हा बघा इकडं ही वाट जाते पाण्यावर. आपण जेवल्यानंतर किंवा आता टाईम भेटला तर थोड्या वेळानं जाऊन येऊ. ठीक आहे, चला.
आता गेट लावता मी, घरात कोण नाही ना. गेट लावला. हां, कडी नाही लावली चालेल. चला. मंडळीनं पान आणून दिला. आता सर्व तयारी चालू आहे. इकडं आहे पोल्या बनवते. हां, घरातला व्हिडिओ बनवतो व्यवस्थित, त्यांना सगळ्यांना आवडतं ना बघायला. ह्या बघा इकडे पोल्या तळून काढलेल्या आहेत. इकडे दारात बाबूला खेळवते सलोनी. बा मस्ती किती करतोय बघा. काय रे लबाडा मस्तीखोर. हा 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 हा, घाबरले बघणारे तुला घाबरले. हा चल टाटा. आता मी इथं बसता जरा टाइमपास. निवांत दिवस आहे आज, आराम. कामाला लागल्यापासून 10 दिवस ना, सकाळी उजळायच्या आधी निघायचा, संध्याकाळी कालू झाल्यावर यायचा. त्यामुळं आज सकाळी पाणी भरायला नलावर गेलो तर मला भावकीतला तात्या म्हणतात, बाबू कधी आलात म्हणून. त्यांना वाटलं मी गणपतीनंतर गेला होतो मुंबईला. त्यांना काय माहिती नाही ना, एकटंच असतात. तर पण ते म्हटलं नाही तात्यानं, मी आता गावाला लागलाय कामाला, फक्त उशीर होते यायला. म्हटलं ठीक आहे, बरं आहे बोललं. इथं बसून मगाशी मस्त की मिठाबरोबर काकडीची 2 फोडा खाल्ली. कुठं बघ, बघतात बघ तुला, बघतात बघ. कुठं जायचा बाबूला आमच्या सारखा घराच्या बाहेर, आणि खाली पाटावर यायचं असतं खेळायला पाण्यात. पाटात उभा गेला का मग जाम मस्ती करतो, पण एकदा न्यायला का सारखा न्यायला लावतो म्हणून नेत नाही. बघ कुठं खाली जायचा. नको नको नको. मंडळीनं दुपारची जेवणं उरकलेली, आणि आता जरा मागच्या दरवाजात पायथून टाइमपास करीत बसलाय. वायफाय ह्या घरात आहे ना, भिंतीच्या आत तिकडं आम्हाला रेंज येत नाही वायफायची. मग मी टाइमपास इथं बसता. रात्री व्हिडिओ अपलोड करायचा असतो तेव्हा ह्या पिशवीत मोबाईल ठेवता. आणि आता अंकुश आणि आरुष पण आले दुपारी जेवायच्या टायमाला. थोडा जेवलं, पण शब्दाचा मान राखून. बाबा बोललं जेवा रे जेवा, मग जेवून आलं होतं, पण थोडासा खाल्ली. आता आम्ही जाणार आहोत पाण्यावर. तिकडं जरा तुम्हाला पाणी बिणी दाखवता, आणि काहीतरी नवीन गाणं आलं आहे, त्याच्यावर काहीतरी रील बनवायची आहे. तर रील आज संध्याकाळी इंस्टाग्रामला येईल, तर तुम्ही नक्की बघा. कुठच्या पण आयडीला आम्ही तिघं कॉलेजमध्ये असतो. गावाकडच्या आठवणी, कोकणी माणूस, आणि माझा अस्सल कोकणी, तिघं पण. पर इकडे तुम्हाला दाखवतो आपल्या दाराशी काय काय आहे. हा मिरचीचा रोपा, बारीक मिरच्या लागल्यात. फक्त आलो रे, वांदरांपासून संभलायला लागतं. म्हणजे का लय वांदर सतवतात, तेवढ्या सांभाळल्या म्हणजे बाजारपेठेतनं विकत आणाय नको. हा बघा इथं पण एक आहे. ए अक्क्या उठ, व्हिडिओ करताय मी. हा बघा, इकडे भेंडा आहेत. हा आमचा कोकणी माणूस अमिताभ बच्चन हिरो सजून तयार आहे. चला पाण्यावर जाऊया. चला. ही तिळाची फुलं सकाळी पूजेला पण आज वापरली. मखमली आहेत. ही दारची भाजी. इकडं मोठं भेंड झालेत. कसला आहे सांग रे? क्या वांग्याच आहे. हे बघा आमचे राजकुमार चिरंजीव लौकिक शिंदे यांची झोप पूर्ण झालेली आहे. हे लबाडा लवकर झोपलास आणि उठलास पण लवकर. आता 7-7:30 पर्यंत जाम मस्ती करील, मग झोपल तर डायरेक्ट सकाळी उठतो. बघ देखो. अंकुशाचा अजून काही समाधान झालं नाही. त्याला कॅरेक्टरसाठी अजून काय प्रॉपर्टीज पाहिजे तर शोधायला गेलाय बाजूच्या घरात. तेव्हाच जाऊ आपण पाण्यावर. एक्का कुठे एक्का? हाय गाईज. हा माझ्यासोबत रीलमध्ये वगैरे कॉमेडी करायला असतो नेहमी. आता याला सांगत घेत जाईन. मस्त बोलतो, असाच बोलतो, भारी बोलतो. लबाड आहे लबाड. ह्याच्यासारखा आपण लबाड होणार आहे, होय ना?
मंडळींनो, आता आम्ही निघालेला आहे पाण्यावर. तुम्हाला सगळ्यांना पाणी दाखवता, पाण्याची वाटबीट असा सगळा व्यवस्थित. आणि तिकडे पाण्यावर कसा एका बाजूला आहे मस्त शांत जागा, त्यामुळे तिकडं आम्ही रील बिल करीत राहू संध्याकाळपर्यंत. आता 3 वाजले, अजून 2 तास 4-5 वाजेपर्यंत टाईमपास करू. तेवढा वेळ नाही लागणार पण करू. चला आता वाट बघूया पाण्याची. इथनं असा सरळ सरळ चालत जायचं आपण पाण्यावर. केलीचं खोका पडलाय नाही. हां, मग आधी एक्क्या पण रीलमध्ये काम करणार आहे ना. हे बघा मंडळीनं, वाट आपली पाण्यावर जायची. गावात गौरी आणायच्या टायमाला, म्हणजे गणपतीच्या टायमाला बायकांनी सगळी वाट बेनून शाप केली नव्हती, म्हणून जरा आता बऱ्यापैकी आहे. नाही तर बाकी वाटा अशा नाही राहिल्या, सगळ्या गावतात भरलेल्या असते. ही एकच वाट राहते, कारण पाण्यावर देवा बिवाचा सगळा काम बी मस्त म्हणून राहते तरी. हां, ही वाट वरती बांधाच्या वर शेती, त्याच्यावर सगळा डोंगर जंगल, आणि खालच्या बाजून सगळ्या लाईनीन अगदी आमच्या घराच्या अंगणाच्या पुढनं जी सुरुवात होते एक एकची बाग, ती नारली पोपली अशा लाईनीन अगदी वर पाण्यापर्यंत आहेत. त्याच्या खाली परत शेतीचं एक एक तोंड, आणि तोंड्यांच्या दोन्ही बाजून 2 परी आहेत. एक आपला ह्या पाण्याचा येतो तो ह्या बाजूला, आणि शेतांच्या त्या बाजूला दुसरा एक रानातनं येणारा मोठा परा आहे. तर 2 पोरं खाली जिथं तोंड संपतात तिथे एकत्र मिळतात आणि मग पुढं जातात धोवाला. हा बघा ही बागा, आणि बागेतनं पाट, ह्या पाटाचा पाणी सकाळी दाखवलं तो दाराशी जातो, आणि त्याच पाटातनं पाईपलाईन पण गेले, ती टाकीत जाते. बघा कसा आहे पाणी आमचा, म्हणजे पाण्याची वाट. पाणी अजून दिसायचा बाकी आहे. ही पाण्याची वाट आहे मस्त. हा बघा इथं आपली महाडिक भावकीतले आपले बंधू, त्यांची जमीन आहेत, भात शेती केली नाही. अशी लाईनीन खालपर्यंत आहे. सगळं तोंड आता करीत नाही वाटतं, पण आहे. अजून काय, हां आरुष आलाय तो, त्याचा आता सेपरेट व्हिडिओ आता बहुतेक पुढच्या सुट्टीत. हां, आज काय जमलसा माहिती नाही. हे बघा इथं बागा, ही लास्ट बाग. इथं बागा संपल्या, पुढं हा चोंडा आहे, तो पहिला चिखलीचा चोंडा शेतीचा असायचा, आता नाही करत शेती, मग असंच असतात. त्याच्यात त्यांनी काय झाडाबिडा लावली नाही वाटतं गुरुजींनी. बरं, आपण आता पाण्यावर पोचलेला. हां, पाण्यावर पोचलेला हा आपला पाणवठा आहे. हा चोंडा, त्याच्या पुढं समोर हिरवा नेट दिसतोय, त्याच्या छोटा चौकोनी आपली पाण्याची विहीर आहे. 2 आहेत, त्याच्यात एक आता पहिला दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा असा पूर्ण असा जंगलामध्ये आपला पाणी आहे. सगळी मोठी ही जांभलीची झाडं आहेत, त्यामुळे जांभलीच्या सीझनला आम्ही इथे येतो जांभला खायला भरपूर. हा पहिला आपला एक, आम्ही ह्याला डुरा म्हणतो, चौकोनी छोटा एक, साधारण ढोपारभर पण नाही, ढोपरापेक्षा जरा कमी पाणी असेल एवढा. हा कपडं धुवायला वापरतात. इथं कपडे धुतात, किंवा पावसात आधी दाराशी पंदी धुवल, उन्हाळ्यात इथं येतात धुवायला. हां, तिकडे वरती एक विहीर आहे आमच्या वाडीतल्या आजीची, तिला पण उपलटी जाम येतात. आता आपण इथनं शॉर्टकट, ह्या पाट आहे, इकडे देऊया. हा पाट असा जातो इकडनं, आणि इथं खाली बांधाखाली ओढतो, परत तिकडनं येणार पाट मिळतो त्याला. आणि हा आपला मेन पाणी पियाचा. आता हा पाणी आमच्या लहानपणी असा पायटणीन आतमध्ये उतरायला असा डुरा होता. नंतर त्या पंचायतीकडनं बांधून असं चौकोनी विहीर गेली नाही, इकडनं पायटणी आहेत उतरायला. आणि इकडनं हा बघा, तुम्हाला बोललो सकाळी ना विहिरीत थांबावं जाऊया एक जर आतमध्ये, तुम्हाला सकाळी मी बोलला तसा. हा बघा इकडं पाटात उतरायला जागा आहे, म्हणजे गुरा इकडनं आपली येतात पाणी प्यायला, म्हणून त्यांना उतरण्यासाठी मागच्या बाजून इकडं उघडी जागा. आणि हा चौकोनी असा होल मारलेला आहे, त्या लेवलला पाणी भरतं, आणि पाटान असा ओव्हरफ्लो होऊन ह्या पाटण जातं. आणि हा जो पाईप आहे, हा पाईप आतमध्ये टाकलेला आहे, तिथनं खाली जातं. म्हणजे तो आपली घरात तिकडे जरा खाली आहे, त्यामुळं प्रेशर आला की तो काय, तो गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार जातो व्हावं, त्यामुळे त्याला मोटर बिटरची गरज लागत नाही. तेवढा एक नशीब आपला लाईट बिल वाचतं. हां, हा असा पाट तिथं खाली गेला, तिथं 2 पाट मिळलं का अजून पुढे जातात. हा आपला पाणी तिकडं आता पायटने दाखवतं पाण्याच्या, आणि पुढं जाऊ मग आम्ही रीलचा शूटिंगचं काम करू. हां,
आपला ब्लॉग इथं संपल किंवा संध्याकाळी संपल. हा बघा, हा पाणी इथनं एंट्री आतमध्ये जायला. हां, काय काय वेळेला कसं देवाचं काम असतं तर इथं येऊन पाणी भरायला लागतं, एखादी कलशी हांडा. तर आतमध्ये पण 2 डिवाईड केलेले आहेत का, कारण त्यावेळेला इकडचा पियाला वापरायचे आणि इकडचा बाहेर तोंडाजवळ गुरंविरं पाणी पितात ना, म्हणून आतमध्ये पण 2 डिवाईड केलेले. ते पावसात सगळा उपलडीन भरला का एकच होतं. सो आता काय, आता हां इकडचे आता सुकं झालं आहे, पण उपलटी जेव्हा भरपूर पाऊस येतो तेव्हा सगळी इकडनं फुल एकदम उपलट्या. माझ्या तुम्ही रील बघू शकता जुन्या, जर स्क्रोल केला हो तर. इकडं मोठा आटकीचं झाड आहे, आटका भरपूर लागतात. बाकी जांभलीची, फणसाचा, हा पायरीचा झाड आहे एक मोठा, अशी भरपूर झाडं आहेत. हां बरं, आता हां इकडे एक जांभलीचं झाड बघा केवढा मोठा आहे. आम्ही आता शूटिंग करता आहे, त्यामुळे इथल्या इथं केलेली तर ठीक. हा बघा, हा अजून मोठा आहे. इथल्या इथं नाही केलेली आणि वर गेलेला तर वरची उभी डाग पण दाखवीन तुम्हाला रानातली. बरं, आता ह्यांना बोलवतं सगळ्यांना. अंको तिकडे येऊ. हां बरं, आलो, चल आलो. चल, अंकुश म्हणतो तिकडे जावे, मग तिकडे जाता. हां हा अजून तिकडं मस्त आहे. हां आता जरा थांबतो मी. हां कसं आहे आपलं पाणी सांगा मला कमेंटमध्ये. हां मला तर लय आवडतं. म्हणजे मी मुंबईत होता तेव्हा सुट्टी द्यायचा ना, तर 4 दिवस येऊ दे नाही तर 8 दिवस येऊ दे, दररोज दिवसात नाही एकदा तरी सकाळी किंवा संध्याकाळी मी पाण्यात इथं येऊन पाण्यावर शांत ह्या दगडावर बसायचा. आणि आता जरी कामाला लागलो तरी दररोज लवकर जाऊन उशिरा यायचं. त्यामुळे आज मला सुट्टी मुंबईसारखीच वाटली, पण काय एवढा नाही. म्हणून म्हटलं पहिलंच सुट्टीचा दिवस आहे तर येऊया इथं. दर सुट्टीला नाही येणार, पहिली सुट्टी. हां काय म्हणतोय, हां तर इकडं आपला स्वस्तातला सुपरस्टार उभा आहे तर त्याला जरा शूटिंग करूया आपण. हां बोला हो दे. हां आरुष आणि अंकुश जाम मूडमध्ये आहेत आज. योगायोग आम्ही काही ठरवलेला नाही, दोघं कदाचित खालनं ठरवून आलं असतील. मी आपला असाच योगायोग म्हणा. तिघांचा पण टी शर्ट सेमच आला आहे, माझा पण आणि ह्याचा पण, तिघांचा पण. आपल्या कोकणी माणूस चॅनलचा टी शर्ट योगायोगानं घातलेला आम्ही. अंकुशदाच्या चॅनलचा टी शर्ट आहे तो, हा छापलेला नवीन आम्ही गेल्या वर्षी शिमग्यात छापलेला आहे ना. हा दुसरा टी शर्ट आहे, त्याच्या आधी एक झाला होता. आता तिसरा छापू तेव्हा तुम्हाला पण आम्ही नक्की सांगू. बरं आता काय म्हणता बाय, आता थोडा वेळ मी थांबतो. आम्ही जरा रील करता. संध्याकाळी तुम्हाला रील बघायला येईल, ती नक्की बघा आपल्या इन्स्टाला. आणि अजून काय, खरं तर यूट्यूबला पण शॉर्ट व्हिडिओ टाकायचे, काहीतरी कॉमेडी, पण सुचत नाही, काय लिहिता येत नाही आपल्याला. तर ठीक आहे, बोलता येतं. थँक्यू. हो मंडळींनो, आता काय झालं माहिती आहे काय, बघा हा दगड आहे, दिसतोय की हा दगड. हां तर मी व्हिडिओ कट केला आणि त्याच्यावर पुढे चालला तर असं कोपऱ्याला पाय दिल्याबरोबर जो सरकला का नाही, पडला. म्हणजे मी लागला नाही, मला असं आपटलो नाही करत, पण हाताबरोबर लगेच त्याला खाली दगड लावला सपोर्टला. का, कारण वाडीतल्या बायका येतात, माझी बायको पण येते धुवाया. तो आपण पडलोय तेव्हा त्याला दगड लावून टाकला, जेणेकरून दुसरा कोण पडू नये. बायका पडल्या तर त्यांच्या डोक्यावर कपडे असतात, तो जोरात आपटायचे. मग लगेच दगड लावून टाकला, आता पण पडणार नाही. असा काय करायचा, म्हणजे का गावी राहून काहीतरी असं करायला लागतं. फक्त आपलं बघून नाही जमत, तरच गावातलं गाव पण टिकवता येऊ शकतं. तर सुपरस्टार आता आमचं तयार आहेत, तर रील शूटिंगची सुरुवात आता करता आहे. जय नटेश्वर. मंडळींनो, रीलच्या शूटिंगसाठी तयार झालेला आहे बघा. प्रॉपर्टी, टोपी, बनियन घालून मस्तपैकी एका गाण्यावर काहीतरी करायचं आहे, हातावर घ्यायची. आणि इकडे आमचं सुपरस्टार तयार होत आहेत बघा. ड्रेसिंग झाली, आता मेकअप चालू आहे. सेपरेट स्पेशल मेकअप मॅन ठेवलेला आहे. हा कोण असतो, तो ड्रेसिंगवाला ठेवलेला आहे. आम्हाला कोण ना, आम्ही टोपी घातलेली, घड्याळ घातलेला, आम्ही छोटे कलाकार. आता शूटिंग गेलेला, संध्याकाळी लगेच 7-7:30 पर्यंत रील येऊन जाईल. त्याच्या आधीच येईल. धाकधूम नाम. हे बघा मंडळींनो, बाबू दादा तयार होते आता. मेकअप त्याचा तयार होते आता. बाबू दादा एकदम जबरदस्त कलाकार आहे, गाजलेला. बाहेरून मागवलेला आहे. पण मेकअपवाले तोंडात पावडर टाकतात. मेकअप मॅन नवीन आहेत ना. होय काय, तू फासून ठेवतो, नंतर पुसू आपण संध्याकाळपर्यंत.
असं वाटलं पाहिजे खरोखर हा म्हातारा आहे. असा लावला का झाला काम ना. एका रीलसाठी किती मेहनत बघा. हा 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 एक नंबर. बाबू भैया हा. बाबू भाईच्या नादाला लागायचं नाही, काय समजली. झाला काय ते? म्हणजे एकदम पण म्हातारा नाही वाटला पाहिजे. आता वय आला असा पाहिजे. हे तर म्हणतील एवढ्या म्हाताऱ्या वयात आता हा बाबू नाचतोय. म्हणजे त्यानं तरुणपणी गाजवलेला दिसतंय. पण वयस्कर लोक पण नाचतात. हा शेवटी आपली कला आहे रे कोकणची. काय बाबू लोककला आहे ती. मंडळींनो, रीलची शूटिंग पूर्ण झालेली आहे. आता अजून जरा बसताव आणि मग जातो घरात जाऊन पहिला मग रील एडिट करू आणि मग ब्लॉग रात्री येईल. आजचा सुट्टीचा आजच येईल, पण रात्री उशिरा येईल बहुतेक. आणि अंकुश दादा कसं बसलेत बघा. दिसतायत. चला आता घरात जायचा टाइम झाला. बराच वेळ टाइमपास केलेला शूटिंगच्या नादात. मजा येतली जरा, पण मजा आली. हां बघा नक्की. काय आपल्या बघणाऱ्यांना काय सांगायचं तुम्हाला तात्यानू, काय विशेष? तात्यांना झोप आली आता. होय. इथं पार्सल घ्यावी. इथं जांभलीच्या बुंद्याशी बाहेर आडवं व्हा. टाईम आहे अजून घरात जायला. हां काय नाही, काय सुचत नाही. तात्यानं काय सुचत नाही. आय ग आलाय पण कंटाळा आलाय. एक दिवस सुट्टी मिळाली त्यात पण सुस्तावल्या झाली. दररोज धावायची सवय ना गाडीतनं. चला आता घराकडे निघायचं ना. झालंय सगळं आता. आपलं आटपलं काम. चला मंडळीनो, पॅकअप. पाण्यावरच्या हा आपला स्टुडिओ सेट आहे पुरा शूटिंगचा. कुठचा पण लोकेशन घ्या, सगळ्या कुठं पण तुम्ही काय पण दाखवू शकता रानातला शूटिंग. आणि आता आपण घरात जायचं. चला आपापले कॉस्ट्युम घ्या. कॉस्ट्युम हां मी माझा घेतला, घड्याळ घेतलाय, बाबांचा चष्मा घेतलाय, टोपी पण घेतली. सगळ्या वस्तू बाबांच्या आणल्या होत्या. बंडी घेतली होती रीलमध्ये, ती ह्याच्या आजोबाची होती एक्केच्या. हां चला आता घरात जायचं. मंडळीनू चला घरचा रस्ता पकडलेला आहे पाण्यावरनं. आता आपण घरात जाऊया. होय चला. आता घरात जाताना विचार होता का तुम्हाला? येताना वाटाणाला पण जाताना वाटेच्या खालच्या बाजून सगळ्या बागा, त्या बागातल्या बांधावरनं पाटण न्यायचा. पण त्या गावात पण लय असेल आणि बांध पण आहेत तर लय जुना आहे, जो काय ढगारलं आहेत. आणि आता वर चढून जायचा म्हणजे रिस्क आहे. तो दगड बिगड घसरायचा. हां लय जुन्या जमान्यापासून तर बांध आहेत. त्यामुळे आता आपण वाटेनच जाऊ. हा पाट तेवढा इथं तुम्ही बघू शकता. दाखवतो, खाली उतरून दाखवतो जरा. हां हे मजा आली शूटिंगला. मजा आली मंडळीनू. इंस्टाग्रामला लवकर या आणि लगेच 7-7:30च्या आत आपली रील बघा. बघा इथं पण दिसत नाही. कुठं दाखवू पाठ तुम्हाला? आता डायरेक्ट दाराशीच वाटतं पाठ. बघा माझी सगळी टीम येते शूटिंगची मागणं. नमस्कार. सगळं दिसतायत काय? मी नाही दिसणार. आधी मी दिसताय की काय माहिती. एक्क्या म्हणजे आपला काय मग ब्लॅक डायमंड आहे. एक्क्या ब्लॅक डायमंड माझ्यासारखा. हा बघा, हा एक आंबा बघा केवढा आहे. गेलाय सुकून, वर काय नाही राहिला, कधी पण पडल. लवकर चल. लवकर चला. होय कधी पण पडू शकतो. होय असं शूटिंग मला बोललेलं आहे. हरी रा 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 रा. लय चिटीवर आहे काय? छत्री पकड र. मला 2 हातांनी मोबाईल धरता येईल. बाबू अजून खेळतोय वाटतं. चला मंडळीनं, आपण आलेला हा समोर आपल्या काकांचा घर, त्याच्या खाली आपण आपल्या घरात पोचू. आता एडिटिंगला बसायचं जाऊन रीलच्या.
खाली अक्षयदाच्या घरात बसू जरा, म्हणजे ढोलकीवर पण टाइमपास करता येईल. वाडीच्या मंडळाची ढोलकी त्यांच्याकडे असते. हा शेणकाई शेणकाई दाखवू तुम्हाला. शेणकाई दाखवू. शेणकाई ही शेणकाई पावसाळ्यापासून इथं शान दररोज थोडा थोडा टाकून टाकून एवढी भरते, पाण्यानं पण भरते ती. आणि आता पाऊस संपला का दिवाळीच्या दरम्यान ती शेणकाई उपसायची आणि तिकडं तोंड आपलं असं तिकडं नेऊन टाकायची आणि त्या बायका मग सगळं बारीक बारीक करून असं सुकायला बारीक बारीक पसरवत असेल इकडं. पण शेणकाई उपसायच्या दिवशी रविवार असतला तर आमची पोरांची लई मजा असायची, कारण आम्हाला चाय बिस्किट वगैरे देऊन वाडीतली म्हातारी माणसं कोण ज्यांची शेणकाई असेल ती आम्हाला मस्का मारून बरोबर काम करून घ्यायची. आणि त्यावेळेला कोणच्याकडे तरी टेप रेकॉर्डर किंवा कोणच्याकडे रेडिओ असायचा, आमच्या घरात असायचा, तर त्याच्यावर लता दिदीच्यावर गाणी लागायची. तर लई भारी तक शेणकाई उपसताना तर त्या मस्त सुंदर गाण्याबरोबर शेणाचा वास पण अगदी नाकात मस्त वाटायचा घ्यायला. हा बघा ही एक आहे शेणकाई. ही आपल्या इथं आहे जाण्याची ह्या वाड्याची. हां तिकडे पण एक आहे, पण त्याच्यात आता तेवढा टाकीत नाही कारण बैल एकच आहे ना. हां चला आपण आल्या घरात आता. बापरे घरातली सगळी मंडळी पुढे वरांड्यातच बसलेत, बाबूशी खेळतायत वाटतं. ए काय करता आहे रे? हा बघा आमचा हिरो भातू खातोय. खा 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 खा. बघा हिरो. अरे माझा नाना पाटेकर ये. हा खेळ खेळ. चला आता थोड्या वेळा परत काय अजून ऍक्टिव्हिटी केली तर व्हिडिओ दिसू, नाही तर संध्याकाळी आपण ब्लॉग संपवू आणि रील करू. मंडळींनो संध्याकाळचं वातावरण, रिमझिम पाऊस, एकदम ढग कसा आलेत बघा, आणि एक गरम गरम चाय. एन्जॉय. भिजवला मेल्यान भिजवला. अंकुश दादानी सगळं आहे, अजून चाय बी पिता अजून गेलेच नाही. मंडळींनो हा असा वातावरण, आपला सुंदर निसर्ग असलेला गाव सोडून शहरात जायला कोणाला आवडतो? कोणालाच नाही आवडत. पण काय आहे, जबाबदारी माणसाला घर सोडायला भाग पडते. त्यामुळे शहरात नोकरीसाठी जाऊन तिकडं स्थायिक झालेले त्यांच्या जागी योग्यच असतात, कारण ते कर्तव्याला बांधलेले असतात. बरोबर ना? काही जण माझ्यासारखे असतात जे अतिभावनिक असतात, त्यामुळं त्यांना भावनेपेक्षा कर्तव्याचं पार्ट जड असतं हे माहिती असून सुद्धा ते भावनाप्रधान वागतात. त्यामुळं तेही त्यांच्या जागी योग्य असतात. त्यामुळं गावीसुद्धा छान आहे, म्हणजे अगदीच काय खूप मोठा सक्सेसफुल आयुष्य जरी नसला तरी आहे त्यात समाधानानं राहता येईल असं छान आयुष्य आपण जगू शकतो गावाला. बघा अंकुश दादा मस्तपैकी चालला खालच्या घरात वायफायवर. चला मस्त पाऊस पडलाय, चाय बी पियाली. आता खाली आनंदाकडे जाऊन बसता जरा. अंकुश पण बसलाय, ढोलकी बिलकीवर हात देत होता. काय एडिटिंग चालू आहे वाटतं त्याची, तर ढोलकीवर हात मारतो. ओ आनंदा. हां ठीक आहे आलेला आम्ही जरा टाइमपास कराया. हा आपल्या आनंददादांचा घर, म्हणजे अक्षयदादाचा, अजयदादाचा. आणि ही आपल्या मंडळाची ढोलकी. टांग 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 टांग. चला काढतो जरा. हरी चटई घे रे. काय वाजवण्याच्या नादात ना स्क्रू घासतात खाली. मंडळी नो या मस्त एक बारी करू. अंको ये जरा टाइमपास जरा. काय जमतंय? हाय हाय लावलेलं नाही पण ठीक आहे एवढी. हा हा लागली ओढया मनाला एकट्या गौरी नंदनाला. लागली ओढया मनाला एकट्या गौरी नंदनाला. स्वर्गधरणी भैरवतला देवा तुझ्या स्वागताला. वाटतो हर्ष मनाला चतुर्थीच्या
आण बघू. मंडळीनू आरुच्या आवाजात एक गाण्याची झलक घेतलेली. दिवसभर मस्त एन्जॉय केला, कामाविमा केली, सगळं ते सणबिन साजरा केलेला. आता ब्लॉग इथं आपण संपवूया. ठीक आहे. आता आम्ही जरा अजून एक गाणी जरा टाइमपास एन्जॉय करतो. हां, सुट्टीचा दिवस मस्त होता. तुम्ही पण व्हिडिओ बघा, कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला अस्सल कोकणीला सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला, थँक्यू, बाय बाय, टाटा, काळजी घ्या.